नाशिक सोलापूर दरम्यान अंतर कमी होणार, 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, 19,000 कोटींचा खर्च. मार्ग कसा कुठे? नाशिक अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर. लोकसभेत 29 जानेवारीला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या महामार्गाबद्दल अपडेट देण्यात आली आहे. नाशिक अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर काम सुरू झालं आहे. 31 डिसेंबरला मंजूर करण्यात आलेल्या नाशिक अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. 29 जानेवारीला लोकसभेत झालेल्या बैठकीत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी महामार्गासाठी वापरल्या जाणाऱ्या 90% जमिनींसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असल्याचं सांगितलं गेलं आहे. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. नाशिक आणि सोलापूरसह हा महामार्ग पुढे आंध्र प्रदेशातही जोडला जाणार आहे. तसेच या महामार्गाला वाढवण बंदराजवळ दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाशीही जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासह नाशिकजवळ मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडण्यात येणार होतं. कसा असेल मार्ग? हा 6 पदरी महामार्ग महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर आणि अक्कलकोटला सहजपणे जोडणार आहे. नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गासाठी एकूण 19,142 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग 374 किमी लांब असून येत्या काही वर्षात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होणार आहे. एकदा कार्यान्वित झाल्यावर या महामार्गामुळे सुरत आणि चेन्नई दरम्यान मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा वेळ सुमारे 14 तासांनी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय सुमारे 201 किलोमीटर अंतराची बचत होईल. राज्यांतर्गत प्रवासासाठी नाशिक अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे 4 तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे जवळपास 51 किलोमीटर अंतराची बचत होईल. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, अहिल्यानगरच्या पुढं दशमी गव्हाण येते आणि बीड, धाराशिव नंतर सोलापूरचा काही भाग ओलांडल्यानंतर परत धाराशिवचा कुंटेवाडी येथे अनुक्रमे पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि शक्तीपीठ ओलांडणार.